लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। चिमठाणे परिसरात सोशल मीडिया गैरवापर व आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण FIR दाखल, तपास सुरू। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात सोशल मीडिया गैरवापर, आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसार आणि धमकीच्या आरोपांशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आलेला आहे। मिळालेल्या तक्रारीनुसार एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीशी संबंधित आक्षेपार्ह स्वरूपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच संबंधित व्यक्तीकडून धमकी देऊन आर्थिक मागणी केल्याचंही तक्रारीत नमूद आहे। या घटनेनंतर संबंधित अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याची माहिती समोर आली असून तिच्या संदर्भात पुढे तिच्या मृत्यूची दुर्दैवी माहिती मिळाल्याचंही तक्रारदारांकडून पोलिसांना कळवण्यात आलंय। त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनलंय। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, बालकांचे लैंगिक संरक्षण कायदा, पोक्सो ॲक्ट तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा तपास शिंदखेडा पोलीस ठाणे करत असून संबंधित व्हिडिओचा स्रोत, प्रसार करणाऱ्या व्यक्ती तसेच तांत्रिक पुरावे याबाबत सखोल चौकशी सुरू आहे। ही घटना अद्याप तपासाधीन असून अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचं चित्र दिसतंय। दरम्यान मुलीचे वडील व नातेवाईकांनी या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुख्य संपादक भूषण पवार। संजय भीमराव पाटील, राहणार चिमठाणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। हे आमचे पाहुणे, यांची मुलगी आहे 17 वर्षीय। त्या मुलीला अत्याचार झालेला आहे तिच्यावर। आम्ही तर यांना कंप्लेंट देऊन सुद्धा अजून आम्हाला न्याय मिळत नाही। आम्हाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या शासनाकडे मागणी करतोय। आणि जर यांनी न्याय दिला नाही तर मग आम्ही पुढे आंदोलन करू। FIR दाखल झाली। FIR दाखल झाली। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।